Ma'am, shall I start? You can start, ma'am. Yes, ma'am, thank you. Good evening, everyone. हॅलो सगळे कसे आहात? होप यू ऑल आर गुड. गेल्या वेळेचा आपला खूप एक अभ्यासाचा क्लास होता बरोबर. तास काहीतरी वेगळं, थोडासा थोडी मजा. ओके, तर मी कॅमेरा आज बहुतेक मला लागणार नाहीये. तुमच्या सगळ्यांकडे हे आहे A4 साईज पेपर असेल सगळ्यांकडे. आपण आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये आज म्हटलं होतं की A4 साईज पेपर असेल. आता नसेल तरी छोटा कोरा कागद जरी तुम्ही घेतलात तरी हरकत नाही सगळ्यांनी. गुड, सगळ्यांकडे आहे ना. आणि पेन्सिल किंवा स्केच पेन चालेल, कलर्ड पेन्स असतील तर अजून सुद्धा चांगलं आहे. नाही, जे साहित्य तुमच्याकडे असेल ते चालेल. एम आय ऑडिबल? आवाज व्यवस्थित येतोय ना सगळ्यांना? ओके. Yes, madam. Clear. It थँक्यू is clear. थँक्यू मॅम. या सो गुड, व्हेरी गुड. सगळ्यांकडे साहित्य आहे. आता पहिल्यांदा ड्रॉइंगचे काही ऍडव्हान्टेजेस असतात. आज आपण स्क्रिबल ड्रॉइंग करणार आहोत. ओके सर, स्क्रिबल ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला नावावरनच कळलं असेल की असं काही स्पेसिफिक काही नाहीये. जे मनाला वाटेल तसं. हे कधी होतं आपण खूप माय व्हॉइस इज लो. Everybody, please put in chat box. Is ma'am's voice low? Because I don't find it slow. Yes, ma'am. It is clear. So, इट इज Tanishka, क्लिअर please ना? check your network. Yes, ma'am. It is perfect. ओके ओके फाईन. Tanishka, please check your network. फाईन. नॉट लो. फाईन. थँक्यू सो मच. तरी मी जोरात बोलते जरा, पण मला तसं जास्त बोलायचं नाही. अगदी थोडंच आहे. यू विल ऑल्सो एन्जॉय दिस सेशन. आपल्याला काम करायचंय. तर मला जस्ट थोडी माहिती द्यायची आहे की ड्रॉइंग किंवा क्राफ्ट ह्या ज्या आहेत हे एक आपल्यामध्ये एक स्किल्स देतात. स्किल्स इन द सेन्स आपल्याला एक वेगळं वेगळं काहीतरी बघण्याची किंवा काही करण्याचं ऍक्टिव्हिटी आहे ती. त्यामुळे काय होतं की कधी कधी आपण अभ्यास करून खूप कंटाळलो असतो आणि बाहेर जाता येत नाही, काही टीव्ही बघावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही. तर मग अशा वेळेला आय एम जस्ट sharing my screen. Yeah. Fine. तर कधी कधी आपण वहीच्या पानावरती किंवा असं काहीतरी काढत बसतो असं चित्र. तर दॅट इज अन आर्ट. ते आपल्याला खूप आनंद देतं किंवा काही कंटाळलेलं असतं. तर तसं आज आपण घरी बसलोय, कंटाळलोय आणि मेन म्हणजे आज जे करणार आहोत ते फाडून टाकायचं नाहीये, ते ठेवायचंय. चांगलं होऊ देत, वाईट होऊ देत, कसंही म्हणजे तुम्हाला आवडो न आवडो. तर ते आज आपली आठवण म्हणून आपण ते ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्ही नंतर पुढे मॉडिफिकेशन करू शकता किंवा काही, पण साधं आहे, एक मजा म्हणून आपण करणार आहोत. आणि पहिल्यांदा आता मग ड्रॉइंगचे फायदे काय किंवा क्राफ्टचे फायदे काय? तर एक म्हणजे मनाला खूप आनंद होतो. आपण जी वस्तू किंवा जे रंग किंवा जी एखादी गोष्ट तयार करतो क्राफ्ट किंवा ड्रॉइंग मध्ये, कशी असली तरी जी क्रिएटिव्हिटी किंवा जे बघितल्यानंतर आपण अगदी आनंदित होतो किंवा हा हे मी केलंय, तर त्यात मी माझं जे काही चित्र किंवा माझं जे केलेलं क्राफ्ट आहे ह्यानी खूप आनंद मिळतो आपल्याला. तो एक महत्वाचा मोठा भाग असतो. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये डोळ्याचं कोऑर्डिनेशन, डोळे आणि हात हे अक्षर जेव्हा आपण लिहितो नव्याने त्यावेळेला स्क्रिबल जे आर्ट आपण करणार आहोत त्याचा खूप फायदा होतो की त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होतं. मला माहिती नाही तुम्हाला हे कितपत कळेल, पण एक सुरुवात थोडीशी करते आणि मग आपण सुरुवात करूया आपल्या ड्रॉइंगला. तर
तो जो एक दुसरा भाग. त्याच्यानंतर आपली हेल्थ टोटल आपल्याला आनंद मिळतो. मेडिटेशन सारखं आहे हे थोडं. जसं योगा वगैरे करता तसं हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतं, की तुम्ही खूप कुठच्या तरी वेगळ्या गोष्टीसाठी मध्ये काहीतरी कोणाचा तरी आपल्याला खूप राग आलाय आणि आपल्याला नाही वाटत आहे कुठे बोलावंसं. मग आपण काय करतो, एक छानपैकी कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्या मनाला येईल ते चित्र काढायचं किंवा जे मनाला येईल तसे रंग टाकायचे. त्यांनी काय होतं, यू बिकम मोर कॉन्सन्ट्रेटेड, यू एन्जॉय दॅट प्रोसेस आणि मग त्यामध्ये तुम्ही गुंगून जाता. त्याच्यानंतर ह्यांनी रेस्ट आणि रिलॅक्सेशन पण मिळतं. कधी कधी कॉन्फिडन्स येतो, की आपली चित्र बघून आपल्याला हा हे मी केले आहेत, माझी चित्र आहेत, किती छान आहेत. सो दॅट काइंड ऑफ दोज थिंग्स आर सर्टन थिंग्स विच ड्रॉइंग किंवा क्राफ्ट हे आपल्याला देतं. फाईन. तर हे झालं बॅकग्राऊंड. ओके, आता आपण पुढे लेट्स गो अहेड आणि मी माझा ओपन बोर्ड हे करते. ओके फाईन. दिसतोय सगळ्यांना? मला तुम्ही लिहाल ते कळणार नाही. एक मिनिट हा. इट्स क्लिअर राईट? ओके फाईन. आता माझा ओपन बोर्ड म्हणजे तुमचा पेपर. तुम्ही सगळ्यांनी आता तुमचा पेपर हे घ्यायचा. लहान असू दे, मोठा असू दे, A4 साईज असेल नसेल हरकत नाही. अगदीच म्हणजे सिंपल जे हाताला आहे कोरा कागद सुद्धा चालेल. आता त्याला तुम्ही काय म्हणतात मार्जिन करून घ्या. का मार्जिन? उद्या समजा आपलं चित्र छान होणारच आहे, त्यामुळे ते चित्र छान झाल्यानंतर आपल्याला फ्रेमिंग करावं असं वाटलं तर म्हणून आपण त्याला मार्जिन करणार आहोत. तर जरा मार्जिन टाका. सो लेट मी पण तुमच्या बरोबर मार्जिन टाकते इकडे. सो प्रत्येकाने मार्जिन टाका. एक 1 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर घेऊन एक मार्जिन टाकायचे. लेट मी जस्ट यूज दिस. मी हा लहान पार्ट वापरते इथे जेवढा आहे तो. फाईन. सगळ्यांनी मार्जिन टाकली आहे अशी? ओके गुड. प्रत्येकाने मार्जिन टाकले ना? आता तिथे डेट टाका. डेट, आजची तारीख. आज तारीख किती? 11 आहे बरोबर. 11/5. नेहमी ती सवय लावून ठेवा. कधी अभ्यास सुद्धा करताना किंवा काही करताना आठवण असते ती आपली. हा मी ह्या दिवशी हे शिकलो किंवा शिकले किंवा काही असं नवीन केलं काही. पण इव्हन वर्गामध्ये सुद्धा वहीमध्ये पहिल्यांदा डेट टाकूनच प्रत्येक गोष्टी, जसं आपण श्री म्हणून सुरुवात करतो तसंच डेट पण टाकायची आणि सुरुवात करायचं. ओके गुड. एव्हरीबडी इज रेडी? पुढे जाऊ मी? मार्जिन टाकली सगळ्यांनी? Yes, Mansi, Deepika, all are ready with it. Okay, fine, good. ओके. आता काळं पेन्सिल घ्या किंवा स्केच पेन असेल ते घ्या किंवा काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या आणि सुरुवात करायची. इस मी हा कलर चेंज करते. हा आणि कुठूनही मधून अशी काहीतरी घ्यायचं आणि हे घ्यायचं स्ट्रेट पेन आणि त्यांनी सरळ बाहेर जाऊ देऊ नका. माझं चुकून गेलंय असं काढत जा. ओके, इतकं सोपं आहे. कळलं सगळ्यांना काय करायचं? पेपरवरती मार्जिन टाकायची, डेट टाकायची, पेन्सिल घ्यायची आणि त्यांनी सरळ असं मी जसं दाखवलं तसं. येस फाईन.
असं चित्र हे करायचं. आणि ही जे हे शेवटचं टोक आहे ना, जे जिथे ते कुठेतरी असं लपवून टाका, म्हणजे दिसायला नको, सुट टोक. फाईन. हॅज एव्हरीबडी डन दिस? जमलं सगळ्यांना? कसंही असं काही त्याला काही टेक्निक नाहीये, जे वाटेल तसं तुम्ही करा, तुम्हाला आवडेल तसं, मोठं टाका, लहान करा. हो? फक्त फक्त त्याच्यामध्ये आपल्याला असे जे आय टेल यू पुढे काय करायचं. ओके, फाईन. हे टाकलं, हे झालं. ह्याला म्हणतात स्क्रिबल. हे जे केलं मी आता, त्या ह्याला म्हणतात स्क्रिबल. हे कधी होतं, जसं मी म्हटलं की आपण खूप रागावलोय कोणावर तरी, आज मला कंटाळा आलाय काही काम करायचा, मग आपण असंच पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती हे करायचं. ह्याच्याने काय होतं की तुमचा मनातला काही राग किंवा जे काही ते सगळं त्या पेपरवरती जातं. म्हणजे कधी 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 आपण खूप एकट असतो, कधी उदास असतो, कधी आनंदित असतो, कोणतेही क्षण, कोणतेही मनामध्ये भावना असतील, त्या सगळ्या उतरवता येतात कागदामध्ये. पर्टिक्युलरली कोणावर रागवलं असतं तर हे करता येईल, कारण का आपल्याला मग तो जो होतो तो सुटला जातो आतला राग, किंवा आनंद मिळतो ते आपण आपण त्या चित्रामध्ये बघत राहतो किंवा गुंग होऊन जातो. इट इज अ प्रोसेस ऑफ मेडिटेशन. जसं मी म्हटलं मगाशी तसं की रिलॅक्सेशन, तुमचं माइंड हळूहळू हलकं होत जाईल. ठीक आहे, आता हे झालं आपलं आपण वी डिड द स्क्रिबलिंग पार्ट ऑफ इट. आता पुढे काय करायचं? आता दोन गोष्टी ह्याच्यामध्ये करता येईल. पुन्हा मी जाते तिकडे. आता हे जे आहेत, ह्या क्लोज स्पेसेस आहेत, ह्या ज्या आहेत ह्या बंदिस्त जागा झाल्या, बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही तुमच्याकडे ज्यांच्याकडे रंग आहेत त्यांनी रंग, किंवा ज्यांच्याकडे आता फक्त पेन्सिल आहे किंवा शाई म्हणजे ब्लू कलर, आता हे समजा पेन्सिलने मी चित्र केलं, तर मी साधी शाईचं जे पेन आहे, ब्लू इंक पेन, त्यांनी सुद्धा काय करू शकते. से फॉर एक्झाम्पल मी आता हे घेतलं आणि हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये मी काहीतरी असं टाकू शकते. आता हे जे मला या फुल्या टाकाव्याशा वाटल्या, बरोबर, तर मी या फुल्या टाकल्या. एक मिनिट हा, मला हे अंडू करू जरा. तर मला अशा बारीक पेनच्या निबेने मी याच्यामध्ये फुल्या टाकल्या. फाईन. बरं, नंतर इथे मला काहीतरी वेगळं वाटलं, त्यामुळे इथे मी काय केलं, लाल रंगाने मी अशा रेघा ओढल्या. बर, मग पुढे काय करावं असं वाटलं मला. हा, ही जागा मोठी आहे, इथे मला काहीतरी गोळे करावेसे वाटले. तुम्ही करताय माझ्या बरोबर? जरुरी नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्हाला जे आवडेल तसं करत जा. पण ह्यानी काय होतंय, यू आर गेटिंग स्लोली रिलॅक्स्ड. ओके, एक आनंद मिळतो, चित्र तयार होत आहे. ह्याला काही मोठं रॉकेट सायन्स लागत नाहीये, पण आपण जे काही करतो त्याच्यामध्ये वेगळी कलाकृती किंवा वेगळं काहीतरी. बरोबर. इज एव्हरीबडी डुईंग इट अलॉंग विथ मी? आवडतंय करायला? अच्छा, कोणाचा आन्सर येत नाही ह्याच्यावरनं मी समजते की पीपल आर बिझी डुईंग इट. गुड. येस. फाईन. थँक्यू. चालेल, आपण कंटिन्यू करूया पुढे. फाईन. हा, गुड. हे काहीतरी मला असं छानसं चित्र दिसतंय. तुम्ही नुसत्या ब्लू कलरच्या इंकनी सुद्धा केलं तरी चालेल. मला इकडे रंग दिसत आहेत म्हणून मी इथे रंग टाकते, बरोबर. आता हा जो भाग आहे तो मी अशा लाईन्स करते आणि असं स्क्वेअर शंकरपाळीला आपण कापतो ना तसं केलंय. बरं, मग आता काय टाकू? हा रंग वापरून मी इथे स्टार्स टाकू शकते, बरोबर. चांदण्या त्या मी टाकल्या.
राईट. कोणाला स्क्वेअर वाटले करावे, कोणाला जॉमेट्रीतल्या काही वेगळे फिगर्स वाटले, यू कॅन. पण एक जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये शक्यतो एकच टाका. ओके, फाईन. हे झालं, स्टार्स टाकले मी. आणि मे बी, अच्छा, दुसरी एक गंमत दाखवू शकते की तुम्ही अक्षर घेऊ शकता. ए, ए हे पूर्ण मी ए नी भरू शकते. ए ए ए ए ए, कॅपिटल किंवा स्मॉल ए, किंवा 1 2 3 4 असं ए. इथे मी टाकू शकते बी, बी, राईट. ह्या इथे मी टाकू शकते सी, गुड. किंवा मला वाटलं नाही, मला आता हाच आकार करायचा आहे, मग मी काय करते, हा जो आकार आहे त्यालाच मी असा घेऊन त्याच्या आतमध्ये 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 सर्कल्स काढत, हा जो आकार आहे तो मी तसा. ओके, दिस इज समथिंग. इथे काय टाकता येईल, इथे मला वाटलं नाही, मला फक्त रंगच भरायचा आहे. सॉरी, मला इथे प्लेन रंग भरायचा आहे. सो आय एम जस्ट गोइंग विथ रेड कलर. ते मी नंतर सांगणार होते तुम्हाला की तुम्ही नुसते वेगवेगळे रंग भरून पण कम्प्लीट करू शकता हे चित्र. फाईन. सो दिस इज इट. आर यू गेटिंग इट? तर हे झालं. इथे काय, मे बी 1 2 3 4 टाकते मी, पण रंग मी वेगळा घेते. 1 2 3 4 5 6. इट शुड नॉट गो आउट, बाहेर जाता का म्हणे. ओके, हे टाकलं. इथे काय बरं टाकू, या इथे स्क्वेअर्स करते आणि मग त्यातले ऑल्टरनेट स्क्वेअर्स मी रंगवू शकते. सो आय कॅन डू दिस. इथे मी असं राईट. ओके, हा इथे प्लेन रंगाने मी भरू शकते. मग किती त्रास होतोय ना आपल्याला विचार करायला की काय करायचं, कसं करायचं त्याच्यामध्ये. बट दॅट इज युअर क्रिएटिव्हिटी. त्याच्याने तुम्हाला, कॅन वी डू डिफरंट कलर कॉम्बिनेशन? येस, यू कॅन डू डिफरंट कलर कॉम्बिनेशन. दॅट इज व्हॉट आय सेड. ते तुमच्यावरती आहे. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं म्हणजे आता क्राफ्ट आयटम ह्याच्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही पेपर, वेगळे क्राफ्ट पेपर असतो की नाही, तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये चिकटवू शकता लावून. बरोबर, म्हणजे आता कलर्ड पेपर असतील तुमच्याकडे ते, किंवा त्याच्यापेक्षा न्यूजपेपर घ्या तुम्ही. न्यूजपेपरचे जे असतात ना त्याच्यामधले वेगवेगळे जे चित्र असतात त्याचं करून म्हणजे असे छोटे छोटे फोटो किंवा हे, येस, फ्लावर्स, अगदी सुकलेली फुलं, फुलं वहीत ठेवा, ती सुकवा, पानं लावू शकता तुम्ही त्या एक एक बॉक्सेस मध्ये, किंवा फुलांच्या पाकळ्या लावू शकता, फुलं बारीक करून त्याच्या पाकळ्या लावू शकता. किंवा आपल्याकडे पेन्सिलीचं कातरण झालं म्हणजे आपण शार्पन केल्यानंतर जो भाग निघतो पेन्सिलीचा त्याचा उपयोग करू शकतो. काहींकडे पिस्त्याची सालं असतील ती लावू शकता तुम्ही तिथे, ती रंगवून लावू शकता. तर असं वेगवेगळं तुम्हाला जे आवडेल, जे वाटेल तसं करू शकता. इट इज अल्टिमेटली युअर अनलिशिंग युअर क्रिएटिव्हिटी. म्हणजे तुम्ही तुम्हाला जे डोक्यामध्ये येत आहे तो
मोकळा वाट करून द्यायची. ते तिथे बंदिस्त ठेवायचं नाही. आपण काम करतोय हे बंद म्हणजे त्या त्या एक एक बॉक्समध्ये काम करतोय. पण आपल्या मनात जी भावना येते तिला मोकळीक द्यायचं की हा मला हा रंग वाटतोय का, असू दे कसाही असला ते तो माझ्या आवडीचा रंग आहे, कोणाला आवडो न आवडो, पण मला तो त्यावेळेला वाटला, दॅट इज गोइंग टू बी ब्युटिफुल. त्यामुळे तो रंग मला असा छान वाटतोय द्यावासा, मग तुम्ही त्यावेळेला तो रंग तिथे टाका. किंवा तुम्हाला तिथे काही अक्षरं टाकावीशी वाटतात जसं. आता आणखीन एक दुसरं मी त्याच्यामध्ये वेगळं काही करू शकते. एक मिनिट मला सहज वाटतंय, त्यामुळे यू ऑल कंटिन्यू, डोंट चेंज इट. आणि एक पुन्हा रिक्वेस्ट आहे, कोणीही आजचं चित्र फाडायचं नाही. जमल्यास त्याचं फ्रेम करू शकता तुम्ही किंवा तुम्ही ठेवू शकता टाचणीनी लावून तुमच्या वर्क स्पेसच्या इथे. आणि कधीही तुम्हाला असं कंटाळा आला अभ्यास करायचा किंवा काही, तर असं हे चित्र समोर दिसलं की आपण अजून एक दुसरं काढायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या जसं ज्या भावना आपल्यामध्ये आहेत किंवा जे काय आपल्याला करावंसं वाटतंय किंवा असा ते तिथे तुम्ही त्या चित्रामध्ये एक एक गोष्टी टाकू शकता. एनिवेज आता अजून एक मी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन दाखवते. वेगवेगळे नुसते रंग भरलेत तुम्ही तरी सुद्धा फार छान दिसत आहे. एक ह्याच्यामध्ये मला म्हणजे समजा आता सेव्ह होईल का माझं? ओके फाईन. हा आता मला अजून एक मी पुन्हा एकदा एक घेते आणि मी तुम्हाला दाखवते त्याच्यात काय करताय. ओके, हा झाला एक आकार झाला. फाईन. आता मला हा आकार कसा वाटतो माहितीये ना, फेटा घातलेला माणूस वाटतोय का तुम्हाला? तर ठीक आहे, आपण बघूया तो फेटा घातलेला माणूस कसा वाटतोय. म्हणजे हा झाला त्याचा चष्मा. ओके, ह्या गोलामध्ये मी त्याचा चष्मा काढू शकते. फाईन. हे झालं त्याचं नाक, हे त्याचा चष्मा गेला इकडे आणि हे त्याचा. आता मग तुम्ही बाकी रंग द्या. जसे फॉर एक्झाम्पल मला ह्याचा फेटा फार रंगवायचा आहे, तर तो मी ओके. हा हा मला त्याचा फेटा रंगवावासा वाटतोय, म्हणून मी त्याला, आहे की नाही मस्त मज्जा. म्हणजे तुम्ही असे कुठचे आकार करू शकता तिथे, तुम्हाला जे वाटतं मनाला ते करू शकता त्या स्क्रिबल मध्ये. किंवा तुम्ही जे स्क्रिबल केलं त्याच्यात तुम्हाला काय दिसतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचंय ते. ओके, त्याच्यानंतर हा झाला त्याचा कलरफुल फेटा करायचा आहे मला ह्या माणसाचा. हा माझ्या माणसाचा झाला कलरफुल फेटा. माझ्याकडे रंग फार कमी आहेत, तुमच्याकडे रंग खूप वेगवेगळे असतील. 12 तरी रंग आहेत आपल्याकडे. पेस्टल कलर, तुमचे कलर पेन्सिल्स काहीही घेऊन तुम्ही रंगवू शकता. ओके, हे पूर्ण शक्यतो 2 सारखे रंग बाजूबाजूला येऊ देऊ नका, कारण मग ते डोळ्याला हे वाटतं. वेगवेगळे जरा द्या. 6-7 रंग वापरा, अगदी 12 वापरले नाही तरी चालेल, कारण त्यातला 1-2 काळा आणि पांढराच असतो. त्यामुळे सो यू कॅन ट्राय ऑल दिस. लेट मी सी हे कसं दिसतंय. बरं, हे पुन्हा जरुरी नाही की रंगांनीच केलं पाहिजे. तुम्हाला काही त्याचे आकडे किंवा काही टाकायचे असेल तर तसं सुद्धा होऊ शकतं.
ओके, गुड. त्याच्यानंतर हा लाल रंग फारच छान दिसतो मला, पण माझ्याकडे तो एकच आहे. त्यामुळे मी ह्या इथे आता तो बॅलन्स करते लाल रंगाने. हा फेटा त्याचा फारच मोठा झालाय, पण हरकत नाही. मग ह्याच्यासाठी तुम्हाला रंग पण लागत नाही. तुम्हाला पेन्सिल आणि एक तुमच्याकडे बॉल पेन असेल तरी चालेल. तुम्हाला काहीही क्रिएटिव्हिटी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. सॉरी, हे माझं बाहेर गेलं. मला एक ऍडव्हान्टेज आहे इकडे, की मी बाहेर गेलेलं असेल तर अंडू करू शकते. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तो प्रेफरन्स नाहीये अंडू करायचा. सी, हे माझे फार लिमिटेड रंग आहेत, तरी पण फार कलरफुल वाटतंय. तुम्ही बटरफ्लाय तयार करू शकाल किंवा बर्ड तयार करू शकाल. स्क्रिबल मध्येच तुम्हाला वेगवेगळ्या रंगाने तुम्ही इमॅजिन करून तुम्ही तसं करू शकता. स्क्रिबल तुम्ही ते ठरवून करू नका. मग मजा येणार नाही कदाचित. तुम्हाला काय वाटतं हे गरज नाहीये. तुम्ही जेव्हा स्क्रिबल पूर्ण कराल आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं काय आकार तयार होतोय हे बघण्यात जास्त आनंद आहे. कारण स्क्रिबलचा अर्थच तो आहे की म्हणजे काही मनात न ठेवता मी काढत गेले चित्र आणि मग त्याच्यातनं जे येत गेलं किंवा जे तयार होत गेलं दॅट इज द स्क्रिबल आर्ट किंवा द स्क्रिबल. मग जर मी ठरवून गेलं की हा मला आता मला मी माणूस का केला, कारण मला तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी साधारण हे केलं, मग त्याच्यात तेवढं चांगलं होणार नाही ते कदाचित. पण जर का तुम्ही आधी स्क्रिबल केलं आणि मग त्याच्यातनं तुम्हाला आकार दिसला माणसाचा तर जास्त छान होईल ते. ओके, सो दिस इज अबाउट स्क्रिबल वेगवेगळ्या ह्याचं. आता मला माहिती नाही तुमच्याकडे काय काय चित्र तयार झाले. हा बघा, हा माणूस असा तयार झालाय. ओके, सो हाऊ आर यू ऑल डुईंग? जमतंय सगळ्यांना? काहीतरी तयार होतंय जे तुम्हाला आवडेल असं तयार होतंय? Yes. गुड. यू आर एन्जॉईंग. नाईस. Yes, ma'am. It is very relaxing. Yes. Somebody has Siley has done it with paints. Very good. It's very relaxing, no? That is the purpose of doing it. की कधी कधी आपण कंटाळलेलो असतो, खूप अभ्यास करत असतो किंवा खूप काहीतरी काम करत असतं, ते सतत मॉनिटनस होत जातं. मग आपण काय करायचं, पेपर घ्यायचा आणि आपल्याला हवं ते असं काढत जायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण, कारण yeah, very good. Deepika has written names in this. Very good. That's a very innovative idea. सगळ्यांची फॅमिलीची नेम्स लिहू शकता तुम्ही. Yeah, you finished. Siley is done. Okay. Very good. छान. कसं झालंय? It's come out good. You're happy with it. See, ultimately it is not for me or for anybody else. It is for you. तुम्ही तुमच्यासाठी केलंय ते. तर तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. कसंही होऊ दे. पण ते आपल्याला आनंद वाटला पाहिजे. बघितलं की मला छान वाटलं पाहिजे. आज मला खूप सुंदर वाटलं आणि मी केलं हे. व्हेरी नाईस. ओके, गुड. तुम्हाला जो आनंद वाटतो दॅट इज मोर दॅन इम्पॉर्टंट. तनुजा मॅडम, हा मॅडम. आपण असं नाही ऐकू. माझा आवाज नाही येत आहे? हा, मध्ये मध्ये. ओके, आता येतोय? नाही नाही आता. जस्ट एक मिनिट. हो हो. हा, आता येतोय का मॅडम? नाही, एवढा क्लिअर नाहीये मॅडम. अच्छा, मी जे सांगते ते फुलांची नाही मॅडम, अजिबात येत नाही. काहीच येत नाही.
ऐकू. चॅट मध्ये टाईप करा. हॅलो, माझा आवाज येतो? हो, आता क्लिअर येतोय. ठीक ठीक. एक मिनिट. हा, मला मॅडमना हे सांगायचं होतं तुम्हाला, की जर विद्यार्थ्यांना त्यांचं केलेलं स्क्रिबल ड्रॉइंग तुम्हाला दाखवायचं असेल तर तेवढ्या वेळेसाठी ती लोक इंडिव्हिज्युअली तुम्ही नाव घेणार आणि मग तो विद्यार्थी कॅमेरा समोर त्याचं स्क्रिबल ड्रॉइंग ठेवणार आणि यू विल गेट द फिलिंग. तर तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का? हो सर, मला खरी होती इच्छा. तुम्ही त्यांना सांगा सिक्वेन्शियली चॅटबॉक्स मध्ये त्यांना नावं लिहू द्यात आणि मग त्यांचं ते जे नाव आलंय सिक्वेन्शियली चॅटबॉक्स मध्ये ते तुम्ही त्या मुलाला सांगा, मग तो त्याचं चित्र दाखवेल तुम्हाला. त्याच्याने तुमची ऍक्टिव्हिटी इंटरॅक्टिव्ह होईल. आणि मध्ये मध्ये जे विनाकारण माईक ऑन करतात दे आर नॉट सपोज टू मेक माईक ऑन अनलेस अंटिल मॅडम और मी और वैशाली मॅडम इन्स्ट्रक्ट यू अकॉर्डिंग. त्यामुळे त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. पण तनुजा मॅडम, यू कॅन गो अहेड विथ दॅट मेकिंग कॅमेरा ऑन. ओके, फाईन सर, थँक्यू सो मच. या प्लीज. बिकॉज द अदर्स विल ऑल्सो गेट अन आयडिया की ह्यांनी काय केलंय त्या दृष्टीने दिसेल, कळेल म्हणून. येस येस, प्लीज गो अहेड. नो इश्यू. ओके, थँक्यू. Yeah. Yes. Charlie. Saili, if you are finished, then let us have a look at your picture. Hello, ma'am. हाँ, तुझं Am चित्र. I audible? Yes, you are audible. You show your picture. Camera Okay, off ma'am. करून. Full. Very beautiful. One moment, let me pin you. Uh-huh. Wow, Saili, so beautiful. Nice, nice. छान. छान झालं. Thank you, ma'am. Yeah, so you can frame it or you can pin it up. Great. Deepika Sawant, have you completed? Are you ready with your picture? Show us then. Oh, beautiful. किती सुंदर. आणि तिने सगळ्यांची नावं काहींची टाकली आहेत. येस, दीपाली, प्रियांका. छान छान छान. आर यू हॅपी विथ इट? गुड. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. व्हेरी गुड. Anybody else is ready with the picture? Prathamesh. Okay, fine, Prathamesh. अरे वाह. With pencil. Very nice. पेन्सिलनी मला एक काहीतरी असं छान छान आय वॉज गेटिंग असं काहीतरी एखाद पूर्ण त्या स्क्रिबलचा पण आकार छान झाला होता. प्रथमेश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Thank you, ma'am. Good, good. Anybody else? Who else is ready with the drawing? Rudra. Very good. Rudra, दाखव. Sure. Nice, nice. छान. मस्त. Good, good, Rudra.
Anybody else is ready? I hope you all have enjoyed it. Chat box मध्ये टाका की तुम्हाला मजा आली. बस. That was the ultimate goal today की you should enjoy what you're doing. काहीही आपण कुठचंही साधं जरी करत असलो तरी त्यामध्ये आपल्याला आनंद मिळाल. जरी नसेल आवडत तरी सुद्धा त्याच्यामध्ये असं काही करायचं की आपल्याला त्यात आनंद मिळाला. मग कंटाळा जातो. आणि कोणी आहे? फुल एन्जॉयड. अरे वा, गुड. राईट. ओके, व्हेरी गुड. त्यामुळे अजून तुम्ही ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकता आणि काहीतरी हे करू शकता. तुमचे कोणी छोटी भावंड आहेत त्यांना पण तुम्ही कधी दाखवू शकता हे की असं काही करता येईल. ओके, बाकी? येस. आणि कोणी आहे रेडी? सो दिस वॉज वन ऍक्टिव्हिटी की ह्याच्यामध्ये आपण असं काही वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. छान, म्हणजे कलर्स किंवा यू आर हॅपी, यू एन्जॉयड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आपण काही कलर्स मध्ये किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वेस्ट मटेरियल जे घरी असेल त्याचे तुकडे, इव्हन तुम्ही न्यूजपेपर घेऊन त्याचे बारीक बारीक पीसेस, म्हणजे न्यूजपेपरचं छोटं हे घेऊन किंवा घरी जे पॅम्फलेट्स वगैरे असतात किंवा रद्दीचे कागद अगदी बाजूला टाकलेले असतात ना, ते सुद्धा आपण फाडून फाडून ते चिकटवून सुद्धा त्या जागेला म्हणजे जसं आपण आता इथे त्याच्याऐवजी वेगवेगळे कलर्स तुम्ही कलर्ड पेपर्स तुम्ही त्याच्यामध्ये चिकटवू शकता छोटे छोटे तुकडे करून. तर असं काहीतरी जे तुमच्या मनात येईल. येस, यू वॉन्ट टू शो. येस, दाखव बघू. एक मिनिट, लेट मी पिन. अरे वा, व्हेरी नाईस. आय थिंक यू हॅव युज्ड हे क्रेयॉन्स वापरलेत ना, पेस्टल कलर वापरले. छान छान छान. ऑइल पेस्टल्स वापरले. येस येस, व्हेरी गुड. यू हॅव युज्ड प्लेन कलर वापरलाय, त्याच्यानंतर डिझाईन केलंय. छान छान, व्हेरी नाईस. कीप इट अप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो दिस इज वन थिंग. एक आपण पुढच्या वेळेला काहीतरी क्राफ्ट आयटम करायला बघूया कसं होतंय. मे बी नेक्स्ट वीक वी कॅन डू सम क्राफ्ट आयटम, सिम्पल वन. एखादा बर्ड करूया किंवा एखादं स्नेल करू शकतो आपण, असं काहीतरी बघूया. सो दिस विल. किंवा अनदर दिस वी कॅन ट्राय इज समथिंग विथ रिस्पेक्ट टू थंब ड्रॉइंग. थंब जे असते त्याच्याने आपण वेगवेगळे आकार करू शकतो. खूप काही आर्ट आणि पेंटिंग मध्ये किंवा क्राफ्ट मध्ये आपण करू शकतो. सो दिस वॉज इट. आय होप यू ऑल हॅव एन्जॉयड आणि कीप डुईंग. सो दॅट्स इट. Why you can't share? Because I have my camera problem. हरकत नाही Aditi, that's fine. But you enjoyed the process. That is more important. Fine. Yes. Sir, ma'am, I'm done for the day. म्हणजे okay, झालं. ओके मॅम, आय स्पीक फॉर मिनिट ऑर टू. Yes, sir. या सगळ्यांनी आता बघा, नाही म्हटलं तरी आपल्याकडे एक अप्रॉक्सिमेटली 20-25 विद्यार्थी आहेत आणि फार इंटरेस्टने सगळे कंट्रीब्युट करताय. तर मला आणि मॅडमना पण हेच अपेक्षित आहे की तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त जो आता लॉकडाऊन मध्ये खूप 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 कंटाळा येतो, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, शाळेत जाणं नाहीये. त्यामुळे ऍक्च्युली खरं सांगायचं तर तुमच्या वयाला जी मजा येते मस्तीमध्ये, ती मस्ती बंद झालीये. शाळा नाही बंद झाली, ऍक्च्युली शाळेसोबतची जी मस्ती आहे ती बंद झाली. आणि ऍक्च्युली तनुजा मॅडम वगैरे यांना ते फील होतं, म्हणून शी वॉन्टेड टू शेअर सर्टन थिंग्स, ज्या गोष्टींमुळे तुमचा ऍटलिस्ट कुठेतरी तो बोर्डम आहे, म्हणजे जो कंटाळा आहे, तो निघून जावा. पहिल्या वेळी आपण एक त्यांचं लेक्चर घेतलं, त्यामध्ये आपण टेक्निकल टॉपिक बघितला, क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय. सगळ्यांना मजा आली, सगळ्यांना मजा आलीच पाहिजे, कारण मलाही मजा आली. देन सेकंड पार्ट, स्क्रिबल ड्रॉइंग. सुरुवातीला जे मॅडमने काढलं स्क्रिबल, तर ते मलाही असं वाटलं की ओके, यातून एक्झॅक्टली काय साकार होणार आहे. पण नंतर जसं जसं त्या ऍड करत गेल्या तेव्हा असं थोडं वाटलं की कदाचित मॅडमना हे येत असावं. पण तुम्ही सगळ्यांनी पण मॅडम एवढंच छान केलं, म्हणजे मॅडमना जे अपेक्षित होतं की तुमच्या मनात जे दुसरे विचार चालू आहेत ते बाजूला सोडून सकारात्मक विचार तुमच्याकडून
निर्माण व्हावे आणि त्यासाठी तुमचं मन दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीत गुंतवलं गेलं पाहिजे जे तुम्हाला आवडतं. आणि इथे ड्रॉइंग म्हणजे तुमच्यामध्ये आर्टिस्ट असण्याची गरज नाही, तर तुम्हाला फक्त काहीतरी स्क्रिबल करायचं आणि मग ते पुढे 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 जात त्यातून काहीतरी निर्माण होतं. ऍक्च्युली बऱ्याच वेळा आयुष्याच्या बाबतीत पण असं असतं जेव्हा आपण सिन्सिअर एफर्ट्स टाकतो. पण हे मॅडमने ड्रॉइंगच्या माध्यमातून त्यांना खूप इच्छा होती, तुम्हाला दाखवलं. सो यू ऑल आर हॅपी. सगळे म्हणतायत की आम्हाला खूप मजा आली आणि हेच आपल्याला आपल्या क्लास कडून अपेक्षित आहे. 1 तासात जर 2 वेळा सिलेबस कव्हर होतो वर्षभरात, दररोज 1 तास शिकून, तर नुसतं तुम्ही दररोज ऍडिशनली 1-2 तास अभ्यास केला तर तुमचा मागच्या पुढच्या दोन्ही इयत्तांचा अभ्यास संपेल. आणि दॅट इज व्हॉट युअर पेरेंट्स, युअर वेलविशर्स, युअर टीचर्स एक्सपेक्ट. त्यामुळे मला म्हणायचं आहे की ज्यांना ज्यांना हे आवडतं त्यांनी आता कोणाला तरी पूर्वाला दाखवायचं आहे चित्र. पूर्वा, यू कॅन प्लीज कंटिन्यू. चला दाखवा. तनुजा मॅडम आहेत. मग मी बोलतो हवं तर. मॅडम तिचं पिन करा चित्र. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. पूर्वा, विधी सगळी नावं पण लिहिली. छान छान. ओके, ग्रेट. सुरेख. व्हेरी नाईस पूर्वा. Thank you, ma'am. गुड. सो नाऊ आता मला म्हणायचंय की आपण सगळ्यांना मजा आलेली आहे आणि नाऊ मॅडमचंही सेशन संपलेलं आहे. लास्ट 15 मिनिटं बाकी आहे. तर तुमची हरकत नसेल तर आपण क्लास बंद करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं याबद्दल थँक्यू. मॅडमने आपल्याला काहीतरी नवीन शिकवलं म्हणून त्यांना थँक्यू. आणि तुमची इच्छा असेल तर आपण इथे इकडे जे हर्ष आहे त्या हर्षला दुसरी ड्रॉइंग दाखवायची आहे. पहिल्यांदा त्यांनी काहीतरी छान काम केलंय. प्लीज दाखव. अच्छा, फेटे वाला. ओके, सो ब्युटिफुल. फाईन फाईन. गुड गुड. दॅट्स नाईस. गुड. हर्ष, तू कामाला लागलास. आम्ही सगळे आनंदी आहोत की तू कुठेतरी तुझी एनर्जी वापरायला लागलायस. ओके, आता शटडाऊन मधले सगळे पेपर संपून टाकू नकोस. यू कॅन कीप थोडाफार. सो मॅडम, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. There was Mansi also was there. I think she wants to show. No? प्लीज प्लीज. Acha. Mansi wanted to show? Yes. Oh, beautiful. Very nice. Good, good job. Kiti sundar. Nice. Teacher, and this is my brother. Are Also done with me. very nice. Good, good, good. Both of you done good job. Chan, sundar. आपल्याला काही घाई नाहीये. कोणाचा आहे का बाकी अजून? एनीबडी वॉन्ट्स? मॅडम, यू कॅन लिव्ह कारण 6 वाजता तुमची मीटिंग आहे ना. हो हो. पण सगळ्यांचं झालं असेल तर आपण क्लास लिव्ह करूया. थँक्यू. Thank you. Thank you. Thank you so much, sir. Thank you. थँक्यू मॅम. चलो प्लीज. Thank you, ma'am. क्लास. Thank you, ma'am. Thank you, sir. ओके, थँक्यू. बाय बाय.